कर्जत तालुक्यात अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी सर्वपक्षीय बहुजन समाजाच्या वतीने भव्य क्रोध मोर्चा काढण्यात आला। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा कर्जत शहर दणाणून गेले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध महासंघ, चर्मकार बहुजन महासंघ, वाल्मिकी समाज, आदिवासी कृती महासमिती तसेच विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून झाली। त्यानंतर कर्जत बाजारपेठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे मोर्चा प्रशासकीय भवनावर पोहोचला। यावेळी तहसीलदार धनंजय जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजात फूट पडेल, बंधुभाव नष्ट होईल आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारावर गदा येईल, असा आरोप आंदोलकांनी केला। सध्याची आरक्षण व्यवस्था कोणताही बदल न करता कायम ठेवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली। मोर्चात विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड। आम्ही उपवर्गीकरण होऊ नये म्हणून त्या संदर्भात आपल्या कार्यालयावरती मोर्चा आणलेला आहे। माझी विनंती, आम्ही जे पत्र दिलेलं आहे, मातंग समाजाने एक वेगळा कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु उपवर्गीकरण होऊ नये हे सर्व दलित समाजाची मागणी आहे। माझी विनंती की आमचं पत्र माननीय मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यापर्यंत आपण पोहोचवलं, कलेक्टर महोदयांना पोहोचवलं, असे सर्व समाजाची विनंती करतो। आमचं निवेदन आपण स्वीकारतो। ठीक आहे।